नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पदवीधर असाल तर हा व्हिडिओ तुम्ही पण बघा। तुम्ही पदवीधर असाल, तुमचा मित्र पदवीधर असेल तर त्या अशा मित्रांना पण शेअर करा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, कारण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागणार आहे आणि ह्या निवडणुकांमधून पदवीधर आमदार निवडला जाणार आहे आणि हा आमदार तुमचा आमचा असावा, तुमच्या आमच्या मनातला असावा। हा आमदार योग्य शिक्षित असावा आणि ह्या आमदाराच्या मार्फत आपल्याला येणाऱ्या ज्या समस्या आहेत, एक पदवीधर म्हणून, एक रोजगार मिळावा म्हणून, एक सरकारी नोकरी मिळावा म्हणून हे प्रश्न या आमदाराच्या माध्यमातून उपस्थित झाला पाहिजे। तर असा आमदार आपल्यासाठी महत्त्वाचा आणि कामाचा आहे। नाहीतर फक्त आमदारकी लढवायची, आमदार होऊन जायचं आणि तुमच्या आमच्याकडे पाठ फिरवणार आहे असे कित्येक आमदार आहे, हे आपल्याला काही कामाचे नाही। सो निवड करताना या निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला यावं लागेल। जाणून बुजून मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला यावं लागेल, कारण आतापर्यंतचा अनुभव असा आहे की पदवीधर असून सुद्धा बरेचसे उमेदवार पदवीधर मतदारसंघात नाव नोंदणी करत नाही आणि त्यांच्यामुळे आमदार हा प्रॉपर निवडला जात नाही। बघा, आमदार म्हणून निवडणुकीला उभे राहणारे जे उमेदवार असतील ते कसे असू देत, पण त्यांच्यापैकी चांगला आमदार निवडून देण्याचं काम मात्र आपण करू शकतो, कारण आपला प्रतिनिधी जर चांगला असेल तर आपलं भविष्य सुद्धा चांगलं असू शकतं। सो याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय, आजचा व्हिडिओ जाणीवपूर्वक बनवला आहे, आवडीने बघा, तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा। जेवढे पदवीधर असतील त्या सगळ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, तुम्ही स्वतःहून अशा पदवीधर उमेदवाराला नाव नोंदणी करायला लावा। हे सगळ्या मुद्द्यांवर आधारित तुमच्याशी आज बोलणार आहे आणि महत्त्वाचा, अतिशय महत्त्वाचा, तुमचा आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न मांडणारा आमदार निवडायचा आपल्याला, त्यासाठी हा व्हिडिओ मी घेतलाय। शेवटपर्यंत बघा, बघूया। बघा, सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की पदवीधर आमदार म्हणजे नेमकं काय असतो। पदवीधर आमदार म्हणजे काय, तर पदवीधर आमदार असा विधान परिषद सदस्य जो पदवीधर मतदारसंघातून निवडून येतो, त्यालाच आपण काय म्हणतो, हा विधानसभा नाही तर विधान परिषदेचा सदस्य असतो। सो विधान परिषदेचा सदस्य असतो आणि आमदार असतो, याच्या मार्फत तो आपले प्रश्न मांडू शकतो। संविधानामधली तरतूद आहे कलम 171(3) नुसार राज्यातील विधान परिषद सदस्यांची निवड वेगवेगळ्या प्रकारे केली जाते। त्यापैकीच एक प्रकार म्हणजे पदवीधर मतदारसंघातून निवडला गेलेला हा आमदार किंवा सदस्य आहे। आता तुम्ही जर वेबसाईटला गेला, वेबसाईट बघा, ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, या वेबसाईटला गेलात तर तुम्हाला समजेल की इलेक्टर रजिस्ट्रेशन फॉर ग्रॅज्युएट अँड टीचर्स म्हणजे शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाचं नाव नोंदणी चालू झालेली आहे। मग कोणत्या विभागाची चालू झाली आहे, 25-26 मधली, तर तुम्हाला बघायला मिळेल ग्रॅज्युएशन कॉन्स्टिट्युन्सीमध्ये नागपूर, पुणे आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर डिव्हिजनची नाव नोंदणी चालू, 3 विभागातनं हे आमदार निवडले जाणार आहे। साधारणतः डिसेंबरमध्ये ही निवडणूक होण्याचे चान्सेस असणार आहे आणि शिक्षक मतदारसंघामध्ये पुणे आणि अमरावती या 2 डिव्हिजनमध्ये शिक्षक मतदारसंघातनं हा आमदार निवडला जाणार आहे। याची वेबसाईट पण तुम्हाला मी सांगतो पुढे। आता हे जे आमदार असतात ना, हे आमदार यांचं कार्य नेमकं काय असतं आपल्याला माहितच नाहीये। आपण फक्त निवडणुकीमध्ये कधी कधी भाग घेतो, कधी भाग घेत नाही, द्यायचं म्हणून निवडून देतो, पण पुढे लक्ष देत नाही की आपण निवडून दिलेला आमदार आपले प्रश्न मांडतो का, आपल्या प्रश्नांना सजगतेने तो पुढे नेतो का, आपल्यासाठी कार्य करतो का। हा लोकप्रतिनिधी आहे, तुमच्या मधला एक प्रतिनिधी आहे, तो तुमच्या सेवेसाठीच निवडून दिलेला आहे। मग हा प्रॉपर काम करत नसेल तर याला जाब विचारणं सुद्धा आपली जबाबदारी आणि यापुढे आता यावर सुद्धा आमची टीम काम करते। सो आपल्याला सुद्धा बघा, आम्ही सेक्टरमध्ये काम करतो, स्पर्धा परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेतल्या एवढी कचरा आहे, एवढे विद्यार्थी आहे की या विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला पाहिजे। सरकारमध्ये सरकारी नोकऱ्या कितीतरी रिक्त जागा आहेत, पण कचरा करून टाकला। रिक्त जागा असून सुद्धा भरल्या जात नाहीये, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरला जात आहे, ही कोणती मनमानी। सो याच्यासाठी आपल्यातला लोकप्रतिनिधी तिथे असावा आणि तो आपल्यातून जावा अशी अपेक्षा असेल तर तुम्हाला सगळ्यांना याच्यामध्ये सहभाग नोंदवावा लागेल। बघा, तुम्हाला वाटतं सर जाऊ द्या ना, कशाला ते करायचं काय, असं म्हणून तुम्ही हे डावलू शकत नाही। मला सांगा, मग एखाद्या वेळेस एखादी एक्झामचं परिपत्रक येत नाही, रिक्त जागा भरल्या जात नाहीये किंवा जाहिरातच काढली जात नाहीये किंवा कॉन्ट्रॅक्ट भरलं जाते किंवा सगळा गोंधळ आहे, सावळा गोंधळ आहे किंवा कुठेतरी काहीतरी वशिला लावून कुठेतरी काहीतरी भ्रष्टाचार करून भरती होते, याला आपल्यातनं आपणच जाऊन मांडायचं प्रत्येक वेळेस आपला लोकप्रतिनिधी काय करणार, मग त्याला आपण भेटणार, तो भेटणारच आपल्याला, का भेटणार नाही, तो आपला लोकप्रतिनिधी आहे आणि त्यांना भेटूनच आपण हे प्रश्न मांडणार आहोत। सो त्याच्यासाठी आतापासूनच लक्ष द्या, आतापासून आपला लोकप्रतिनिधी निवडण्याचं काम आपण करणार आहोत। त्यासाठी ही एक मोहीम आपण चालू केली, सगळ्यांचा
सहभाग महत्वाचा आहे। यांचं काम काय असतं, पदवीधर व सुशिक्षित वर्गाचे प्रश्न विधान परिषद मांडणे महत्वाचा प्रश्न आहे, महत्वाचं काम आहे। ते करता का नाही हे पण लक्ष देऊ आपण। असाच आमदार आपल्याला लागणार जो सुशिक्षित असेल आणि आपले प्रश्न मांडणार असेल। शिक्षण, बेरोजगारी, तांत्रिक सुधारणा, प्रशासनिक पारदर्शकता यावर चर्चा करणे, शासनाच्या धोरणांवरती विधायक टीका व सूचना आपण करणं। त्याचबरोबर जर बेरोजगारी वाढत असेल किंवा शिक्षण व्यवस्थेत त्रुटी असतील तर पदवीधर आमदार विधान परिषदेत त्याबाबत प्रश्न उपस्थित करू शकतो, शासनाला उत्तर मागू शकतो आणि उपाययोजना सुचवू शकतो। हे काम आपल्याला प्रॉपर करायचं आहे, हे त्यांचं काम आहे। दुसरं, शिक्षित वर्गाचे प्रश्न मांडणे। पदवीधर मतदारसंघातून निवडून असल्याने हे आमदार मुख्यत्वे शिक्षित व सुशिक्षित वर्गाचे प्रतिनिधी असतात आणि ते काय काय काम करू शकतात, नोकरीच्या संधीबद्दल मुद्दे मांडू शकतात, शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रश्न मांडू शकतात, तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षणासाठी मुद्दा मांडू शकतात, बेरोजगार युवकांसाठी योजना आणि विद्यार्थ्यांच्या समस्या मांडू शकतात। हे काम त्यांना करावं लागणार आहे। आतापर्यंत तुम्ही मला सांगा, मला कमेंट मध्ये टाका, तुमच्या आजूबाजूला जेवढे तुमचे पदवीधर आमदार आहेत त्यांनी या समस्या प्रॉपर मांडलेत का, योग्य त्यावेळी आपल्याबरोबर उभे राहिलेत का, याच्यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंट मध्ये टाका। जर असं होत नसेल तर आतापासून आपल्याला कामाला लागावं लागेल। आपले प्रश्न पदवीधर आमदारांनी आतापर्यंत मांडले का, नसतील तर यापुढचे आमदार मात्र निवडायचे असे की जे आपल्या बरोबर उभे राहतील, आपल्या समस्या जाणून घेतील आणि त्याच्यावरती योग्य सोल्युशन देतील। महाराष्ट्रामध्ये पदवीधर मतदारसंघाचे 7 संघ आहे, त्यापैकी आता ज्या निवडणुका होणार त्या पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुका होणार आहे 26 मध्ये। बघा डिसेंबर 26 मध्ये चान्सेस आहेत। आणि पदवीधर आमदार निवड प्रक्रिया कशी असते, मतदार कोण असतो, तो मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान 3 वर्षापूर्वी पदवी घेतलेली व्यक्ती असते। म्हणजे 3 वर्षापूर्वी तुम्ही जर पदवी कंप्लीट असेल तर तुम्ही इथे पदवीधर आमदारासाठी मतदानामध्ये सहभाग नोंदवू शकतात। हा पहिला मुद्दा। दुसरा, मतदारसंघ प्रकार असतो पदवीधर मतदारसंघ। मतदानाचा अधिकार फक्त नोंदणीकृत पदवीधर मतदारांनाच असतो। बघा यापूर्वी तुम्ही मतदान केलं असेल, नोंदणी केली असेल तरी पण परत दर 6 वर्षांनी हे मतदान केलं जातं। दर 6 वर्षांनी परत तुम्हाला नाव नोंदणी करावीच लागते। बघा तुम्ही वोटिंग करतात, जे वोटिंग विधानसभेचे करतात ते, आणि हे वेगळं आहे। याच्यासाठी दर 6 वर्षांनी जेव्हा जेव्हा निवडणुका येतील तेव्हा तेव्हा तुम्हाला नाव नोंदणी करावीच लागणार आहे। सो इथून पाठीमागे तुम्ही नाव नोंदणी केली म्हणजे तुमचं झालंय असं नाही, परत एकदा नव्याने नाव नोंदणी करणं गरजेचं आहे। बघा बऱ्याच वेळेस आपल्याकडे फार आळशी वृत्ती असते की सर जाऊ दे ना, आम्हाला जमणार नाही, आम्ही इकडे आहोत तिकडे आहोत। नाही, वर्षातनं 6 वर्षातनं 1 दिवस काढायचा आहे, त्या एका दिवसात फक्त 2 तास वेळ तुम्हाला काढायचा आहे मतदान करायला। आणि आता नाव नोंदणी करायला फक्त 15 मिनिटं लागतात। नाव नोंदणी करून ठेवा जेणेकरून हा आमदार तुम्हाला निवडता येणार आहे। लक्षात घ्या, नोंदणीकृत पदवीधरच इथे नाव नोंदणी असेल, म्हणजे तुमच्याकडे पदवी आहे म्हणून तुम्ही वोटिंग करू शकत नाही। त्यासाठी पदवी असताना तुम्हाला इथे नाव नोंदणी करावी लागते। ती कशी करायची मी तुम्हाला सांगतो। दुसरा मुद्दा बघा, हा आमदार 6 वर्षासाठी असतो आणि निवडणूक प्रणाली बघितलं तर आपलं वोटिंग पद्धत तुम्हाला माहिती, त्या पद्धतीने आपल्याला वोटिंग करायचं आहे। आता यासाठी बघा एक अभियान इग्नाइट अकॅडमीने चालू केलेलं आहे। बघा आता काही म्हणतील सर तुम्हाला उभं राहायचं का, अजिबात नाही, उभं राहायचं नाही। आम्हाला फक्त आता आमचे प्रश्न, आमच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, पदवीधरांचे प्रश्न मांडणारा आमदार निवडून द्यायचा। मग तो भले कुणी असू, आम्हाला सुशिक्षित, चांगला आणि योग्य उमेदवार सापडला का आम्ही त्याला मतदान करणार, हे लक्षात घ्या। त्यासाठी बघा छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे या ठिकाणी हे फॉर्म सुटणार आहे, याची इलेक्शन होणार आहे। मतदार नोंदणीचा कालावधी बघा 1 ऑक्टोबर पासून ते 6 नोव्हेंबरच्या दरम्यान आहे। दिवाळीमध्ये तुम्ही एन्जॉय करायला विसरून जाऊ नका। 6 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला मतदार नोंदणी करायची आहे। पदवीधरांनो, विधान परिषदेत तुमचे प्रश्न मांडण्यासाठी योग्य प्रतिनिधी निवडण्याची नोंदणी सुरू झाली आहे। ऑनलाईन नोंदणी चालू झाली आहे, ऑफलाईन नोंदणी जवळच्या तहसील कार्यालयात उपलब्ध आहे, नाहीतर तुम्ही स्वतः घरी बसून सुद्धा नोंदणी करू शकतात। मी पदवीधर मतदार म्हणून नोंदणी केली, तुम्ही केली का? केली नसेल तर लगेच करा। मी स्वतः केलेली आहे, तुम्हाला पुढचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे, कशी नोंदणी करायची त्यावेळेस तुम्हाला मी केलेली नोंदणी पण तुम्हाला दाखवतो मी। सो लक्षात घ्या, नोंदणी करायची सगळ्यांनाच करायची आहे। आता कोण करू शकतं, पात्रता काय आहे बघा। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी दरवेळी नव्याने तयार करण्यात येते, मी तुम्हाला सांगितलं। त्यामुळे गत निवडणुकीमध्ये मतदार नोंदणी केली असेल तरीही यावेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे, करावी लागेल तुम्हाला। लक्षात घ्या, नोंदणीसाठी काय लागतं, कोणत्या विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र किंवा पदवीच्या अंतिम वर्षाची मार्कशीट चालते।
मार्कशीट किंवा प्रमाणपत्र दोघांपैकी एक, पासपोर्ट साईजचा फोटो लागतो आणि सही लागते, मतदान ओळखपत्र आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र तुम्हाला लागतं आणि कागदपत्रातील नावात बदल असला तर राजपत्र किंवा मॅरेज सर्टिफिकेट लागतं. एवढेच डॉक्युमेंट लागतात. आणि कोण फॉर्म भरू शकतं? ज्याचं पदवी होऊन 3 वर्ष झाले. कधीपर्यंत? 1 नोव्हेंबर 2022 पूर्वीचाच, 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी ज्याची पदवी कंप्लीट आहे असा कोणताही पदवीधर इथे फॉर्म भरू शकतो. आणि फॉर्म भरण्याची जी वेबसाईट ती mahaelection.gov.in ही वेबसाईट आहे. ही वेबसाईट तुम्ही जर गेलात तर बघा ही अशी वेबसाईट आहे mahaelection.gov.in. ह्या वेबसाईटवरती इलेक्टर लॉग इन आहे. तुमचं लॉग इन ग्रॅज्युएटवर करायचं आहे, शिक्षक असाल तर शिक्षकामधून करायचं आहे, शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ इथे तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. याची प्रोसेस कशी? अगदी 15 मिनिटाची प्रोसेस आहे. त्याचा पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला देतो की तुम्हाला नोंदणी कशी करायची. ती नोंदणी करून सगळ्यांनी त्याच्यात सहभाग नोंदवा. तुम्ही तर नोंदवाच, पण तुमच्या बरोबर जेवढे पदवीधर मतदार असतील सगळ्यांना नोंदणी करायला हवा. आणि एक तुम्हाला आवाहन आहे सगळ्यांना की या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त पदवीधरांना नाव नोंदणी करायला हवा. कारण भविष्यामध्ये तुमची समस्या, तुमच्या अडचणी, तुमचे रोजगाराचे, तुमचे नोकरीचे, तुमचे शिक्षणाचे प्रश्न मांडायचे असेल तर हा पदवीधर मतदारसंघातला आमदार आहे. सो याला पदवीधरांची समस्या मांडायलाच लागतील. यासाठी आपल्याला सगळ्याला मात्र हा आमदार व्यवस्थित निवडून द्यायचा आहे, उमेदवार चांगला द्यायचा. तो पुढील व्हिडिओ माझा असणार आहे ऑनलाईन फॉर्म घरी बसून तुम्हाला कसा भरायचा. तो व्हिडिओ 15 मिनिटाचा. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. आणि इग्नाइट अकॅडमीची टीम तुमच्याबरोबर काही अडचण असेल तर टीमला कॉल करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या 5 तरी मित्रांना शेअर करा आणि 5 मित्रांना नक्की नाव नोंदणी करायला लावा. त्यामुळे येणार भविष्य तुमचं प्रकाशात जाईल. येणारे दिवाळी तर प्रकाशात जाणार आहे, पण भविष्य सुद्धा आपल्याला आता तिमिराकडून प्रकाशाकडे घेऊन जायचं आहे. नक्कीच यासाठी सांगा प्रयत्न करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. अजून तुमच्या मनात काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये प्रश्न नक्की टाका. आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.